पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। राज्यातील पुणे मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। या अंतर्गत पुणे मेट्रोच्या 4 आणि 4A या दोन नव्या मार्गिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। खराडी ते खडकवासला असा मेट्रो 4चा 25.5 किलोमीटरचा मार्ग आहे आणि या मार्गावर एकूण 22 स्थानकं असणार आहेत। नळ स्टॉप ते माणिकबाग हा सुमारे 6 किलोमीटरचा 6 स्थानकं असलेला मेट्रो 4A हा मार्ग आहे। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था या मार्गांचं बांधकाम करणार असून येत्या 5 वर्षात हे दोन्ही मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं ते म्हणाले। यासाठी 9,858 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे दोन मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचं जाळं 100 किलोमीटरच्या पुढे जाणार आहे। आज बहुत बड़ा फैसला लिया गया इस एनिमेटेड इसमें आप देखेंगे ये एग्जिस्टिंग दोनों लाइंस हैं जो कि नॉर्थ साउथ और ईस्ट वेस्ट को कवर करती है। ये दोनों ऑपरेशनल लाइंस हैं। जो प्रोजेक्ट्स अभी चल रहे हैं ऑलरेडी लाइन 3 के, लाइन 1 के, लाइन 2A और 2B के, उसके डिटेल्स आपके सामने हैं। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन इसको एग्जीक्यूट करेगा और टोटल इन्वेस्टमेंट इसमें पड़ेगा आज के प्रोजेक्ट में 9,858 करोड़ 9,858 करोड़ रुपीस का टोटल 32 किलोमीटर्स का रूट नया ऐड होगा, जिसमें से 28 किलोमीटर्स एलिवेटेड रूट है। 5 साल में कंप्लीट हो जाएगा और ये होने से पुणे मेट्रो नेटवर्क विल क्रॉस 100 किलोमीटर का बिग लैंडमार्क। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ते रायगडमधील कर्जत दरम्यानच्या 3ऱ्या आणि 4थ्या या 32 किलोमीटरच्या मार्गिकांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। बदलापूर कर्जत विभाग हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गिकेचा एक भाग आहे। 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण होतील। त्याचबरोबर दक्षिण भारताला कनेक्टिव्हिटी मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं। रेअर अर्थ चीर चुंबक उत्पादन योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली, ज्याची चुंबकीय शक्ती पुष्कळ वर्ष जशीच्या तशी काम करत राहते। अशा दुर्मिळ असलेल्या या चीर चुंबकाच्या उत्पादनासाठी 7,280 कोटी रुपयांची ही संपूर्ण योजना आहे असं वैष्णव यांनी सांगितलं। रशियाच्या नेतृत्वातल्या